नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापलेले दिसून आले। शिंदेंच्या कामाला फडणवीसांनी स्थगिती दिली आहे अशी चर्चा सुरू होती, ज्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की प्रत्येक निर्णय हा तिघांनी मिळून घेतलेला असतो, त्यामुळे जबाबदारी देखील तिघांची असते। अजितदादा तोंडावर बोलतात म्हणून त्यांच्या वाट्याला कोणी जात नाही। कोणी एक बैठकीला उपस्थित नसलं की लगेच नाराजीच्या चर्चा सुरू होतात, पण हे समन्वयाने चालणारे सरकार आहे। या सरकारमध्ये आम्ही जेही निर्णय घेत आहोत ते तिघे मिळून घेत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलंय। छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच माझाही छळ झाला असे थेट विधान अनिल परब यांनी केले होते। त्यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांसोबत केल्याने सत्ताधारी आक्रमक झाले। परबांविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या विरोधात आंदोलनही करण्यात आले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात तळोदा तालुक्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे आगामी काळात भाजपा व शिंदे शिवसेनेत संघर्ष होण्याची चिन्हे दिसतात। संतोष देशमुख यांचा पीएम अहवाल समोर आला आहे। संतोष देशमुख यांना ज्या पायीपणे मारहाण करण्यात आली त्याचे 15 तुकडे झाले होते। मारहाणीमुळे जखमा काळ्या निळ्या झाले होते, त्यांच्या शरीरातील रक्त साखळले होते। इतक्या निर्दयीपणे संतोष देशमुखांना मारहाण झाली हे पोलिसांना आरोपपत्रामध्ये सांगितलं आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे। बेरोजगार तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ देण्याऐवजी शिक्षण संस्थेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच पैसे जमा झाल्याचे उघडकीस आले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत। नांदेडच्या राजकीय भूमीमध्ये महायुती सरकारमधील अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाणे खणखणत असल्याचे दिसत आहे। काँग्रेसचे 4 माजी आमदार या पक्षाच्या गडाला लागले असून या पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर कुरघोडी केल्याचे मानले जात आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जळवखिंडी नजीकच्या मणदुरे येथील उंच काउद्र्यावर गुरुवारी सकाळी निसर्ग पूजेचा सोहळा संपन्न झाला। जेजुरीतील मार्तंड जानाई देवीच्या भक्तांनी वनसंपत्तीचे जतन व संवर्धन करा तरच आपले जीवन सुखकारक होईल हा संदेश देत सर्वत्र सुख शांती नांदावी यासाठी निसर्गाला जेजुरी खंडोबाचा भंडारा व जनाई देवीचा गुलाल नारळ अर्पण करून ही अनोखी निसर्ग पूजा संपन्न केली। औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवून त्याच्या नावाने भरणाऱ्या उर्सावर ताबडतोब बंदी घाला या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने 11 मार्च रोजी संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी गुरुवारी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे जाहीर केले। सांगली महापालिका क्षेत्रात नव्याने होणारी कर आकारणीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नसून शासन निर्णयानुसार मिळकतीचे सर्वेक्षण करूनच आकारणी करण्यात आली असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी गुरुवारी नागरिक व सामाजिक संस्थांच्या बैठकीत स्पष्ट केले। मात्र या कर आकारणीला लोकांनी विरोध दर्शवलाय। उन्हाचा तडाखा वाढला तसे वीज मीटर पडू लागले आहे। किमान या दिवसात तरी महावितरणाने वीज पुरवठा सुरळीत ठेवावी अशी मागणी वीज ग्राहकांकडून होत आहे। सध्या शहरात भार नियमन करण्यात येत नसले तरी ग्रामीण भागात मात्र ब्रेकडाऊनच्या नावाखाली भार नियमन सुरू आहे। शेतीसाठी तर केवळ 8 तास वीज पुरवठा करण्यात येतो। अशा परिस्थितीत पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या धर्तीवर लवकरच राज्यात योजना तयार केली जात आहे। त्यातून 1.5 कोटी ग्राहक वीज बिल मुक्त होतील। 70% वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केलाय। तांब्याच्या तारेला सोन्याचा मुलामा देऊन ती तार सराफ व्यावसायिकाकडे ठेवून त्याची फसवणूक केली। या प्रकरणी तळेगाव MIDC पोलिसांनी दोघांना लोणावळा येथून अटक केली। गणेश शिवाजी भिंगारे, राकेश भवानजी पासड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। गेल्या काही दिवसांपासून धारावी पुनर्विकास प्रकल्पाची मोठी चर्चा सुरू आहे। या प्रकल्पाला स्थगिती देण्यासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली आहे। आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार दिलाय। यासह मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगितीस नकार दिला आहे। राज्यभरातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षांसाठी शिक्षण विभागाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे। या वर्षीच्या परीक्षा 25 एप्रिल पर्यंत चालणार असल्याने पालक व शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे।
वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक बदलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. राज्यातील 2री ते 5वीच्या अनेक विद्यार्थ्यांना आदल्या इयत्तेतील धड्याचे किमान वाचन आणि किमान बेरीज वजाबाकी येत नसल्याचे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मान्य केले आहे. त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन पुन्हा ऍक्शन मोडवर आले आहे. वाळूसह इतर गुन्ह्यातील एका आरोपीला जालना जिल्ह्यासह बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. प्रल्हाद उर्फ पिंटू सुभाषराव मरकड याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. आमदार सदाभाऊ खोत यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळा प्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. पुणे शहराच्या धायरी आणि नर्हे परिसरात गेल्या आठवड्यात नवीन संशयित रुग्ण नोंदविले गेले आहेत. त्यामुळे या भागात तातडीने शुद्ध पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच या भागातील पाण्याची तपासणी करावी असे पत्र आरोग्य विभागाने महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागास दिले आहे. यावर्षी राज्यामध्ये किती कापूस खरेदी करण्यात आला व किती कापूस गुणवत्ताहीन ठरवून नाकारण्यात आला याची केंद्रनिहाय आकडेवारी आणि कापूस खरेदी नियमांची माहिती 2 आठवड्यात सादर करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी भारतीय कापूस महामंडळाला दिलाय. योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या फूड आणि हर्बल पार्कचे उद्घाटन येत्या 9 मार्च रोजी नागपुरातील निहान सेज मध्ये पार पडणार आहे. पतंजली उद्योग समूहाकडून महाराष्ट्रात 10,000 रोजगार निर्मिती करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या मोहिते नावाच्या महिलेचा सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याशी संबंध जोडणाऱ्या एका युट्यूब चॅनलसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज व तळबीड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बदनामी करणाऱ्यांवर 10 कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं देखील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांनी सांगितलं. भरधाव होणारी वाळूच्या वाहतुकीवर कारवाई करून ती थांबवावी या मागणीला घेऊन भंडाराच्या वरठी इथं संतप्त ग्रामस्थांनी आज महामार्ग रोखून धरला. नागरिकांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या, तर या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिकच्या कळवणमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये बांगलादेशी लाभार्थी असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी असल्याचे त्यांनी म्हटलंय. नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांचीही ते भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथील महिलांनी एकत्रित येत अतिशय उत्तम लेझिम खेळण्याची परंपरा जपली आहे. या माध्यमातून महिलांना खऱ्या अर्थानं रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे. आज या महिलांना लेझिम खेळण्यासाठी विविध ठिकाणांहून बोलवलं जात आहे, त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याने शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. आता सतीश भोसले उर्फ खोक्याने शेकडो वन्यजीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी केला आहे. दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चाणक्यपुरी परिसरात एका IFS अधिकाऱ्याने इमारतीवरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. जितेंद्र रावत असे या IFS अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र हे बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशन मध्ये होते असं पोलिसांनी सांगितले. मध्य प्रदेशातील एका कोळसा खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. बैतूल जिल्ह्यातील कोळसा खाणीचा एक भाग कोसळल्याने कामगार ढिगाऱ्याखाली दबले आहेत. यामध्ये 3 कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. घटना घडताच SDRF आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पत्नीने आपल्या प्रियकरासोबत आयुष्यभर आनंदी राहावे यासाठी एका तरुणाने आपला जीव दिला आहे. बिहारमधील सुपौल येथे ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुमुद यादव असे मृताचे नाव आहे. त्याच्या खिशातून एक सुसाइड नोट सापडली असून त्यात पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याचे समोर आले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या भावाला चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे.
वीरेंद्र सहवागचा भाऊ विनोद सहवागला चंदीगड पोलिसांच्या पीओ सेल टीमने अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चेक बाउन्स प्रकरणी त्याच्या विरुद्ध अटकेची कारवाई केली आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सीओ अनुज चौधरी यांनी कडक शब्दात सूचना दिल्या. होळीच्या दिवशी रंगावर आक्षेप असणाऱ्यांनी घराबाहेर पडू नये. जुम्मा वर्षातून 52 वेळा येतो तर होळी वर्षातून एकदाच येते, असं विधान अनुज चौधरी यांनी केलं आहे. दरम्यान शांतता समितीच्या बैठकीत हिंदू मुस्लिम अशा दोन्ही समाजातील लोक सहभागी झाले होते. भारताविरोधात चीन आणि पाकिस्तान ही जोडी आधीच कुरापती करत आहे. त्यात आता युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशही त्यात सहभागी झाल्यानं भारतावर तिहेरी संकट उभं राहिलंय. युनूस सरकारमधील लोक भारताविरोधात गरळ ओकत आहे. त्यात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ला बांगलादेशात बोलवून त्यांनी भारताला डिवचलंय. इंडियाज गॉट लॅटेंट शो नंतर वादात अडकलेला युट्यूबर रणवीर अहलाबादिया नुकताच गुवाहाटी क्राईम ब्रँच समोर हजर झाला होता. सध्या तो कायदेशीर प्रक्रियांमधून जात आहे. कालच रणवीरने राष्ट्रीय महिला आयोगासमोर येत्या त्याची बाजू मांडली होती. तर आज तो गुवाहाटी सायबर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला. तिथे त्याने त्याचा जबाब नोंदविला आहे. 16 वर्षे लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर कोणतीही महिला बलात्काराचा आरोप करू शकत नाही. विवाह करण्याची इच्छा नव्हती हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत केवळ विवाह करण्याचे वचन मोडणे बलात्काराचे प्रकरण होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कन्नड अभिनेत्री रान्या रावने गोल्ड स्मगलिंगच्या आरोपासंदर्भात पोलिसांसमोर मोठे खुलासे केले आहेत. आपण दुबई येथून 17 गोल्ड बार्स खरेदी केल्याचे रान्याने आपल्या जबाबात म्हटले आहे. याशिवाय तिने तिच्या परदेश दौऱ्यासंदर्भातही माहिती दिली आहे. यापूर्वी रान्याने जवळपास 30 वेळा दुबई दौरा केल्याचे समोर आले होते. यामुळे ती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या चौकशीच्या कक्षेत आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संस्कृती आणि पर्यटनाला जगात सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभ मेळ्यात भारतीय संस्कृती आणि परंपरेचे भव्य दर्शन संपूर्ण जगाला घडवले, असे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याचे मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सांगितले. जगभरात ट्रम्पच्या टॅरिफ वॉरची दहशत सुरू असताना पाकिस्तानला मोठा झटका ट्रम्प देणार आहे. ट्रम्प अमेरिकेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांना प्रवेश करण्यापासून रोखणार आहे. सुरक्षेच्या कारणावरून ट्रम्प या 2 देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाचा भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची विनंती अर्ज फेटाळला आहे. तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका न्यायाधीश एलेना कागन यांनी फेटाळली. 26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाने भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. मागच्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धात आतापर्यंत बॉम्ब, मिसाईल आणि ड्रोनने हल्ला झाला. पण जेव्हा दारुगोळा संपला त्यावेळी युक्रेनी सैनिकांनी ग्रेनेडच्या जागी मधमाशांचा वापर केला. त्यांनी मधमाशा रशियन सैनिकांच्या अंगावर सोडल्या. पूर्व युक्रेनच्या पोक्रोव्स्क शहरात अशा प्रकारे मधमाशांचा वापर करून हल्ला करण्यात आला. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला मोठा धक्का बसलाय. स्पेसएक्स कंपनी अवकाश संशोधन क्षेत्रात काम करते. स्पेसएक्स कडून गुरुवारी एका रॉकेटची टेस्टिंग सुरू होती. त्यांनी टेस्ट उड्डाण लॉन्च केलं, पण उड्डाण केल्यानंतर काही वेळातच स्टारशिप रॉकेटचा संपर्क तुटला. 123 मीटरच्या या रॉकेटचा सूर्यास्त होण्याच्या काही वेळ आधी फ्लोरिडामध्ये स्फोट झाला. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे एका अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर दुसऱ्या महायुद्धातील एक न फुटलेला बॉम्ब आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर गारे डू नार्ड रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. हा बॉम्ब सापडल्यानंतर रेल्वे स्थानकावरील वाहतूक थांबवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पदवी परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया विलंबाने झाल्याने उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, उत्तरपत्रिकेचे फेरमूल्यांकन प्रक्रिया ही लांबणीवर गेली आहे. MSc अभ्यासक्रमातील नवीन शैक्षणिक धोरणानुसार WEF 2021 P15 पॅटर्ननुसार परीक्षा दिलेल्यांसाठी फोटोकॉपी फेरमूल्यांकनाची प्रक्रिया आता सुरू आहे.
अमरावती जिल्ह्यात आज होणारा गणितचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील 100 मीटरच्या आत असणाऱ्या झेरॉक्स सेंटरवर गणित पेपरच्या उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स काढताना पोलिसांनी रंगेहात पकडले होते. त्यामुळे पेपर फुटल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे. प्रश्नपत्रिकेतील त्रुटी मॉडरेटरला दाखवण्यासाठी नेलेल्या 12वीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर पडल्याची घटना कामोठे शहरात उघडकीस आली. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जागरूकता दाखवून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मिळालेल्या या उत्तरपत्रिका कामोठे पोलिसांच्या स्वाधीन केल्यामुळे पुढील गैरप्रकार टळल्याचे सांगितलं जाते. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पॅरामेडिकलचे अभ्यासक्रम तर आहेत, मात्र प्रवेश सेवा नियमात त्यांचा समावेश नसल्याने हे शिक्षण घेणाऱ्यांवर बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पद भरती सेवा प्रवेशात या अभ्यासक्रमांचाही समावेश करण्याची मागणी असोसिएशन ऑफ अलाइड हेल्थ केअर प्रोफेशनल्सने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना भेट देऊन केली. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 22 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट bankofmaharashtra.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पदवी, पदव्युत्तर पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी अद्यापही रसायनशास्त्र LLMS सह गणित विषयांचे निकाल अद्याप जाहीर नाहीत. तर 2 एप्रिल पासून सत्र परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठा स्तरावर सुरू आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा केवळ अभिनयापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर तिचे नाव आता ग्लोबल स्टार्सच्या यादीत मोजले जाते. अभिनेत्री, गायिका, निर्माता आणि आता यशस्वी बिझनेस वुमन अशी ओळख निर्माण केलेल्या प्रियंकाने पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिच्या मुंबईतील 4 आलिशान फ्लॅट्सचा विक्री करार, ज्यामुळे तिला तब्बल 16.17 कोटींचा नफा मिळाला आहे. स्टार प्रवाह वाहिनीचाही स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. स्टार प्रवाह सोहळ्याचं माधुरी दीक्षितची खास एंट्री झाली. तिची एंट्री ही सगळ्यांसाठी एक सुखद धक्काच होता. रॉयल रेट्रो लुक मध्ये माधुरीने या सोहळ्यात एंट्री केली. तिच्या लुकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय, पण चर्चा तिच्यापेक्षा जास्त तिच्या साडीची होताना दिसते. काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी रोहितला लठ्ठ म्हणत नशिबाने कर्णधार पद मिळालेला खेळाडू म्हटले. त्यावरून शमा यांच्यावर टीका झाली. तशातच सूर्यकुमार यादवने रोहितच्या फिटनेस बाबत मत मांडले आहे. 4 वर्षात त्याने 4 बड्या स्पर्धांमध्ये संघाला फायनल मध्ये पोहोचवलंय. ही खूप मोठी गोष्ट आहे. तो आपल्या फिटनेसवर खूप कष्ट घेत असतो. माझ्या मते रोहित शर्मा सध्या कर्णधार म्हणून सर्वोत्तम आहे, असं तो म्हणाला आहे. भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री निवृत्तीनंतर पुनरागमन करणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने सुनील छेत्रीच्या पुनरागमनाची पुष्टी केली आहे. गेल्या वर्षी 6 जून रोजी कुवेत विरुद्धच्या सामन्यानंतर सुनील छेत्रीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला होता. आता सुनील छेत्री मार्च मध्ये होणाऱ्या फिफा आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या विंडोसाठी उपलब्ध आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. अशा सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.